Oh
सर्व सुखाचे आनंद सर्व सुखाचे आनंद
पविजे समाधान, देहा त्रिगुणाचा बांधा, माझी नाही गुणसुधा. देवाची आचाडे, देवा द्यावे जे जे घडे, देहा त्रिगुणाचा बांधा, माझी नाही गुणसुधा. तुका म्हणे होते बहु गोमटे उचिते, देहा त्रिगुणाचा बांधा, माझी नाही गुणसुधा. परुंगा करो प्रथमा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धनो, पावन झालो चराचरी. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला गुणातीत एका. तयाचे निनामे तुटे जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा. भजे व्रजे मंडन समस्त खंडन, स्वभातची तरंजन, सदैव नंदनं शुभेच्छा गोचमा. सुनादवे भजे व्रजे मंडन, राधा साध्यं साधनं यस्य राधा, मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा. सर्वं राधा जीवनं यस्य राधा, राधा राधा वाचक्यं तस्य शेषं. वृंदावन के वृक्ष मरमन जाने को, डाल डाल और पात पे श्री राधे राधे हो. विडाला जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकारांतेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे. ते नमस्कारो न्याता विचारा वाचून न पविजे समाधान, देहा त्रिगुणाचा बांधा, माझी नाही गुणसुधा. चिंतन सेवेकरता उपस्थित केलेला जो अभंग श्री संत तुकाराम महाराज यांचा. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की आज घेतलेल्या अभंगामध्ये श्री तुकोबारायच्या या जीवाला समाधान पाहिजे असेल तर ते समाधान एकमेव कशानं मिळेल ते अभंगातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. की आजच्या मानवी जीवनाला समाधान हवंय, तो शोधत आहे पण त्याला सापडत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल ना तर एक काम करा. काय करा? मनी विचार करा. काय करा म्हणतात?
विचार विचार करा. तर तुकोबारे म्हणतात नुसता विचार नाही, विचारच करा. विचारा वाचून समाधान मिळणारच नाही असं चकारात्मक सांगतात. विचारा वाचून हा व्याकरणातला एक प्रत्यय आहे. मराठी व्याकरणातला वाचून, शिवाय, खेरीज ही काय आहेत व्याकरणातली? व्याकरण शिकलो आपण मराठी व्याकरण. आता ग्रामर आलं इंग्रजी, त्यामुळे मराठी आता पोरांना जात नाही लवकर, सोपी नाही एवढी. पोरग म्हणतं मराठी देत इंग्रजी कशी बी सांगा, उलट होत चाललं. इंग्लिश मिडियमला पोरं चालली, मराठी त्यांची हँड रायटिंग पाहिली ना तर 5वी 6वीचं पोरग तोडकी मोडकी मराठी लिहितात. वस्तुस्थिती आहे, व्याकरण आहे, शिकलं पाहिजे. म्हणून तुकोबारे म्हणतात वाचून हा प्रत्यय आहे की तुकोबारे म्हणतात तुम्हाला जर समाधान हवं असेल ना, लक्ष द्या गड्या, तुम्हाला कीर्तन कळेल. मी खूप लांबून आलेलो आहे कथा करून, तुम्ही जर लक्ष दिलं तर कीर्तन चांगलं कळेल तुम्हाला. मी चांगलं कीर्तन देणार आहे तुम्हाला. बघा तुकोबाराचा भाव आहे. तुकोबारे म्हणतात जर तुम्हाला समाधान हवं असेल ना तर काय करा, तुम्ही विचार करा. कारण विचारा वाचून समाधान मिळणारच नाही हा प्रत्यय मराठी व्याकरण मधला. तुकोबारे म्हणतात त्याच्याशिवाय ते मिळणारच नाही. जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर विचारच करावा लागेल असा त्याचा भाव आहे. ठीक आहे तुकोबारे, मग तुम्ही म्हणता समाधान पाहिजे असेल तर विचार केला पाहिजे. आम्ही काय विचार करत नाही का? तुम्ही एवढे जण बसलात तिथे, बिना विचाराचे बसलात का? पाऊस आला होता, किती विचार आले मनामध्ये? म्हणजे इथे नाही पडला पण आजूबाजूला. काय या जीवाला एका मिनिटात असंख्य विचार करणारा हा जीव आहे. असंख्य विचार करत नाही असा माणूस नाही. मग तुकोबारे तरी सुद्धा तुम्ही म्हणता विचार करा, म्हणजे आम्ही करत नाही का? तुकोबारे म्हणतात तुम्ही करतात ना, पण ज्याचा विचार करायचा त्याचा करत नाही, भलताच करता. त्यामुळे समाधान मिळत. विचार करायचा असेल, तुम्हाला जर समाधान जर मिळायचं असेल तर विचार करा. पण कोणता? तर तुकोबारे म्हणतात तुम्ही जो विचार करता हा देहाचा करता. देहाचा विचार करून समाधान मिळणार नाही. कारण का? देह त्रिगुणाचा बांधा. त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात दिलं तुकोबारे. माझे नाही गुण सुधा. त्या देहाचा विचार करू नका, कारण देहामध्ये सुधा म्हणजे चांगला एकही गुण नाहीये. कशात? देहामध्ये नक्कीच नाहीये गड्या. आणि आपण कशाचा विचार करणारी माणसं आहोत? रात्रंदिवस देहाचा. देहाच्या पलीकडे आपली मजल अजिबात नाहीये. आपण देहाचाच विचार करतो. आणि देहाचा किती विचार केला म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल अजिबात नाही. कारण समाधान देऊ शकत नाही देह. जसं एक म्हण आहे ना, सरड्याची धाव कुपाटीपर्यंत. सरडा मजल मारून कुठपर्यंत मारू शकतो? सरडाच ना तो शेवट. तसा जीव हा विचार कुठपर्यंत करू शकतो? फक्त देहापर्यंत. पण तुकोबारे याच्या पुढे मजल सांगतात देहाचा विचार करू नका, त्याच्यात एक सुद्धा चांगला गुण नाही, तो नासकाय असं दुसऱ्या चरणात सांगतात. मग तुम्ही काय करा? विचार करा. आणि विचार करत करत जे काही कर्म करत असाल ना ते भगवंताला अर्पण करा. देवाची चाडे देवा द्यावे, जे जे घडे. जे काही कर्म कराल हे भगवंतासाठी करा, भगवंतासाठीच करा, भगवंताच्या व्यतिरिक्त करू नका. तेरे कर में तेरे मन मेरा, तन मेरा, रोम रोम में राम रे. राम सुमिरले ध्यान लगावे, छोड़ जगत के काम रे. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. कशाचा विचार करा? भगवंताचाच करा. त्याच्या व्यतिरिक्त जीवनात काहीच करू नका. जर तुम्ही असं करत गेला ना तर तुकोबारे सांगतात त्याचं फळ काय आहे. शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे होते बहु गोमटे उचिते. तुमच्या जीवनात जे काही होईल ते गोमट म्हणजे चांगलं होईल. कशानं होईल? तर म्हणे विचारानं होईल. असा अभंगाचा आशय आहे. विडाला विडाला असा अभंगाचा आशय आहे. अभंग बोलण्यापूर्वी पैकी परिहार गेल्या अनेक वर्षाच्या आपल्या देवगाव गेल्या 75 वर्ष आहे हे 27 वर्षात आपण गेला. अतिशय छान असा हा उत्सव आहे. आजची 6व्या दिवसाची ही सेवा एक भगवंताच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. आपण त्या निमित्तानं सर्वजण एकत्रित जमला. चांगला योग आहे गड्या, खूप छान आहे.
इतक्या गरमीच्या दिवसात सुद्धा तुम्ही इतक्या बहुसंख्येनं या ठिकाणी कीर्तनाला आला. खऱ्या अर्थाने आपली उपस्थिती ही कीर्तनाची शोभा आहे. नक्कीच आहे. खूप छान आनंद वाटला. इतक्या लांबून आलो प्रवास करू, पण तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर थकवा निघून गेला. अगदी छान अशी श्रोते माझ्या समोर आहेत. आता सुंदर आपण ज्यांची चाल आता गायली, खूप छान ज्यांनी आता चाल म्हटलेली आहे, असे सुंदर नारायण महाराज आणि त्यांना साथ केली माझ्यासोबत आलेले आमचे वैभव महाराज. सुंदर त्यांची चाल झाली. सुंदर इकडे पटवादे महाराजांचे योगेश महाराज आमचे मित्र. खूप छान. असा विचार केला 2 कथा करून आले ते असं वाटत नाही त्यांच्या वाजण्यातून. एक आंतरिक प्रेम असतं आणि जिथे मन रमतं ना तिथं माणसाला आळस नसतो. नक्कीच नसतो. कारण मी नाही सांगत, तुळशीदाजी म्हणतात रामायणात सुंदर वर्णन आहे. प्रेम परिचय को पहचान बना देता है, प्रेम वीराने को इंसान बना देता है. प्रेमात ती ताकद असते. अतिशय छान आमचे गोष महाराज पक्वादाला यांची साथ आहे. आज पक्वाद वाजवला त्यांनी. ते सगळं वाद्य वाजवतात. आल्यानंतर ते ढोलकी वाजवतात, ढोलक वाजवतात, पखावज वाजवतात, ऍक्टिव्ह पॅड वाजवतात. आणि आज मलाही वाजवा लागले कीर्तनात, म्हणजे पखवाद. अतिशय छान. त्यांच्या बाजूला आमचे अजय जे आहेत खूप छान असा कीबोर्ड वाजवतात. तेही कथेला कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांचे विद्यार्थी आहेत. आपण सर्वजण आहात. अगदी आनंद वाटला आल्यानंतर. सुंदर योग आहे. आपल्या सर्वांचं दर्शन होत आहे. आमचे परमस्नेही परममित्र सोबत ऋषिकेशला आम्ही 8-10 वर्ष राहिलो. सोबत शिक्षण घेतलं विद्यापीठामध्ये. महंत केशव महाराज गीते शास्त्री महाराजांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं दर्शन होत आहे. सुंदर महाराजांची कथा चालू आहे. खूप छान त्या कथेचा आस्वाद आपण घेताय. खूप छान कथा आहे महाराज. भागवत कथा इतकी रामकथा इतकी छान असं वर्णन केलेलं रामकथेचं. रामकथा कितनों ने लिखी, रामकथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्यादा कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रहलाद कहा. तुळशीदासांचं रामायण इतकं छान आहे. खूप छान आहे. असं म्हटलेलं आहे, राम कथा शशि किरण समाना, संत चकोर कराये जय पाना. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. श्री राम खूप गोड अशी कथा आहे. आपण तिचा आस्वाद घेताय. असो, चांगला योग आहे. तुमच्या समोर अभंग ठेवलेला आहे. अभंग अतिशय छान आहे. अभंगामध्ये तुकोबारा आहे. जीवनात जन्माला आल्याच्या नंतर विचार करा म्हणतात. विचार केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला? समाधान. लक्षात घ्या. मी माझ्या मुद्द्याकडे अभंगाकडे येतो. या जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत महाराज. आणि शास्त्र सांगताय 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक आहेत. सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी. असे काही लोक आहेत त्यांना डोळे वाटारून जरी पाहिलं ना तरी सहन होत नाही. माझ्याकडे पाहतो जमत नाही. एकदम तापड. काही लोक असे ह्या गावात त्यांनी तर दुसऱ्या गाला पुढे करतात. ह्या गावात ध्यान बाबा समजावं सात्विक आहे. काही तामशी असतात, काही राजस असतात, काहीला दोघांचं घेणं नसतं. ते आणि त्यांचा संसार. 3 प्रकारचे लोक आहेत. त्यामुळेच सगळ्यांना सारखं आवडत नाही असं शास्त्र आहे. नाही, अजिबात नाही आवडत. सगळ्याला अजिबात सारखं आवडत नाही महाराज. का आवडतं या जगात? कारण शास्त्र सांगते पिंडे पिंडे मतीर भिन्ना. प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे आणि त्या पिंडामधली मती नाम बुद्धी काय आहे? प्रत्येकाची वेगळी वेगळी. सारखी प्रत्येकाची मती बुद्धी नाहीये. अजिबात नाही. म्हणून सगळ्याला सारखं आवडत नाही. अजिबात नाही आवडत. बघा अगदी खाण्यामध्ये सुद्धा आम्हाला रोज अनुभव होता. आम्ही रोज खातो ना फुकटच.
मला काही पैसा भरावा लागतो का अजय आपल्याला काही पैसा अजिबात नाही. तीच गाव भिकाऱ्याला आम्ही भिकारी नाही. तीच गाव भिकाऱ्याला 40 गाव महाराजाला 50 गाव. अजिबात कमी नाही आम्हाला सध्या गावाची अजिबात नाही. रोज अनुभव आहे. म्हणजे खाण्यामध्ये सुद्धा प्रत्येकाला सारखं आवडत सारखं अजिबात आवडत नाही गड्या. आम्हाला अनुभव होतो. काही लोक जेवायला बसतात. काही लोकांना जेवणामध्ये गोड पदार्थ असल्याशिवाय जेवण आवडत नाही. असे काही लोक आहेत नाही आवडत. त्यांना काही पदार्थ असे लागतात गोडच लागतात तेव्हा त्यांचं जीवन होतं. काही लोक असे आहेत त्यांना ठेसा असला तरच जीवन जात. म्हणजे कळतं ना माझं बोलणं. याचा अर्थ काय? जर पंचट भाजी झाली ना तर कमी जर तिखट झालं ना काय पंचट भाजी गेली. अरे भाजी अशी असली पाहिजे एकूण तोंडात गेली ना कानातून धुपण निघलं पाहिजे. कानातून काय प्रत्येकाची आवड नक्कीच वेगळी. सगळ्याला सारखं आवडत नाही. अजिबात आवडत नाही कडे नाही आवडत. चला म्हणून तुम्हाला माझ्या अभंगाकडे मी नेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून सगळ्यांना सारखं अजिबात आवडत नाही. या जगात बघा एक अशी वस्तू आहे लक्षात घ्या. या जगात एक अशी वस्तू आहे जी कोणाला आवडते कोणाला आवडत नाही आवडत. दुसरी अशी वस्तू आहे या जगात कोणालाच आवडत नाही. लक्ष द्या माझ्याकडं बरं का. काय दुसरी एक अशी वस्तू आहे या जगात ती कोणालाच आवडत नाही पण ती कोणाला सोडत नाही. नंबर 2 आणि नंबर 3 अशी वस्तू आहे या जगात ती सगळ्यांना आवडते पण सगळ्यांना भेटत नाही. आणि 3 मुद्द्यावर आपलं आजचं कीर्तन आहे. विडाला पहिला मुद्दा आहे पहिला वर्ग आहे. या जगात सगळ्यांना सारखं आवडत नाही आवडत. आता आवड बघा आपल्या महाराष्ट्राची आवड काय आहे? पंढरपूरची वारी आपण पाहतो. आपल्याला आषाढी आले की आवडतच नाही. पण तुम्ही जर इतर प्रांतात गेला ना तर वेगळे त्यांची आवड वेगळी. त्यांना याचं काही घेणं नाही अजिबात नाहीये. या वर्गाचा फारसा आपल्याला विचार करायचा नाही. म्हणजे सगळ्याची आवड सारखी नाही अजिबात नाही. चला या जगात दुसरा एक असा वर्ग आहे. एक वस्तू अशी आहे जी कोणालाच आवडत नाही पण ती कोणाला सोडत नाही. या जगात एक अशी वस्तू आहे जी कोणालाच आवडत नाही पण कोणाला सोडत नाही. काय वरण वरण का मरण? मरण कोणालाच आवडत नाही. आवडतं अजिबात नाही आवडत. आपण ते सोडतं का?
दुसरा वर्ग आहे मरण. कोणाला आवडतं? आवडत नाही. पण सोडतं का ते? अजिबात नाही सोडत. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ चला कोई बंधा जंजीर. कल राजा कोई और था, कल होगा कोई और. कल राजा कोई और, कल होगा कोई और. सगळी प्रमाणे इथंच लागू होतं की तिथं आलं ना कुणाचं चालत नाही, अजिबात नाही चालत. हे मान्य गड्या, आपला विषय हा आहे ते मान्य आहे नाही, पण आवडतही नाही. ते तर सोडतच नाही. पण आपल्या तरी कुठं आवडतं? आवडते का? अजिबात नाही आवडत महाराज. आवडत नाही. पण आपली आवड असो किंवा नसो, पण ते आपल्याला सोडत अजिबात नाही. जावंच लागतं. तुमच्या गावात स्मशानभूमी आहे का? वाट्यावर बसलेले इकडे तिकडे मस्त हवेला. दोन आहे का? चांगली सोय. मग कुठं कुठं आहे? एक इकडे आणि दुसरी इकडे कोणाला तिकडे कोणाला. तसं काही नाही. उंच कुठं चालतं असे मोठ्या नाही का चांगले? किती बसतात एका टायमाला? 4. कॉलेज मोठे राहू अजय महाराज लयच मोठी आहे ना. मग एका टायमाला 4, एका टायमाला 4 वाजतात. मग चालायचं नाही का? जाणार नाही आपण? अरे जाणार गड्या. आपण नाही गेलो ना, लोक येणार. हे राम हे राम हे राम हे राम, तो ही बिगाड़े तो ही संवारे, तो ही बिगाड़े तो ही संवारे. तेरे चरणों में चारों धाम. हे राम हे राम राम हे राम. तो अंतर्यामी सबका स्वामी, तो अंतर्यामी सबका स्वामी. तेरे चरणों में चारों धाम. हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम नाही महाराज. आवडत नाही, अजिबात नाही. चला, माझा भाव एवढा आहे, माझा मुद्दा असा आहे की मरण अजिबात आवडत नाही. पण आपल्याला आवडलंही नाही तरी सुद्धा ते सोडत कोणाला सोडलं नाही. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील. असो दुसरा वर्ग. मी तुम्हाला पहिला वर्ग सांगितला काय? या जगात काही गोष्टी कोणाला आवडतात तर कोणाला आवडत नाही. कीर्तन लक्षात ठेवा बरं. दुसरा वर्ग असा आहे की मरण कोणालाच आवडत नाही, कोणालाच नाही. पण विषय असा आहे ते कोणाला सोडत नाही. कळालं? क्लिअर? चला. आणि या जगात तिसरा एक असा वर्ग आहे
की या जगात एक अशी वस्तू आहे जी सगळ्यांना आवडते, बर का बाबा, सगळ्यांना आवडते, पण सगळ्यांना काही भेटत नाही, काही लोकांनाच भेटते. आवडते सगळ्याला, काय असेल बरं? गुलाबजाम. गुलाबजाम कोणती वस्तू आहे ती? कोणती वस्तू असेल बरं? या जगात एक अशी वस्तू आहे ती सगळ्यांना पाहिजे, सगळ्यांना आवडते, पण सगळ्यांना भेटत कोणती आहे? सर्व सुखाची आशा जन्म गेला, पर्यायी शब्द आहे ते. सुख, समाधान हे पर्यायी शब्द आहे, अर्थ त्याचा एकच आहे. म्हणजे ते सुख, समाधान. आजचा अभंग आपला समाधानाचा, मग तू समाधान घेऊ म्हणजे अभंग लागेल आपल्याला. काय समाधान बसलेल्यापैकी कोणाला नकोय? कोणता जीव आहे असा? सांगा एखादा माणूस की ज्याला समाधान नकोय, अशांत पाहिजे तो. असा आहे कधी? अजिबात नाही. समाधान पाहिजे म्हणून तर गरमीत लोक काय करतात? एसी लावतात. पण काहीला ते एअर कंडिशन मध्ये, एसी मध्ये अजयजी त्यांना घाम फुटतो, रुमाला घाम पुसत, ते हिशोब नाही लागला. त्याला केली हिशोब जर लागला नाही ना, त्याच्या डोक्यातून घामाच्या पनळे बाहेर येतात. एसीतून काय पाहता माझ्याकडं? याचा अर्थ काय? ती कुठंतरी अशांत आहे, ती कुठंतरी अनफिट आहे, ते फिट नाहीये. याचा अर्थ असा आहे गड्या की हे प्रत्येकाला हवं आहे, पण प्रत्येकाला भेटत नाही, भेटत. याच्याकरताच लोकांची धावपळ आहे. शास्त्रकार सांगतात इदम मेषा इदम बेशा, हे पाहिजे ते पाहिजे असं करता करता माणसाचा जन्म गेलेला आहे. मी नाही सांगत, भागवतकार सुंदर वर्णन करतात त्यांची भागवता. करिष्यामि 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 इति चिंताये, मरिष्यामि 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 इति विस्मृतम्. करिष्यामी करिष्यामी माणूस करण्यामध्ये इतका व्यस्त होत गेला, इतका व्यस्त होत चालला. बघा, एखादा माणूस काम करायचं, काम केल्यावर म्हणे पैसे भेटतील, पैसे भेटल्यावर आणखी काम करायचं, काम केल्यावर मग म्हणे एखादा केजला एखादा प्लॉट घ्यायचा, प्लॉट घेतला मग काय करायचं? प्लॉट घेतल्यावर बांधकाम करायचं, मग केलं बांधकाम, मग काय करायचं? म्हणे ते भाड्याने द्यायचं, भाड्याने दिल्यावर मग म्हणे त्याचा पैसा आहे, मग त्या पैशाचं काय करायचं? मग म्हणे एखादा बीडला फ्लॅट घ्यायचा, घेतला बीडला एखादा फ्लॅट घेतला, मग तो भाड्याने द्यायचा, दिला भाड्याने, मग काय करायचं? मग म्हणे त्याचा पैसा नार, याचा पैसा नार, हे करायचं, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, असं करायचं, तसं करायचं, करायचं 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 करायचं, पण मला मरायचंय. अरे विसरलं ना ते? ही वस्तुस्थिती आहे. काय आहे? वस्तुस्थिती. याचा अर्थ आपल्याला ते भेटत नाही. अशांत आहे आजचा माणूस. माणसाने विचारा ना, अहो जरा शांत राहा. कुठपर्यंत मरमर? म्हणे तिथपर्यंत. तिथपर्यंत म्हणजे आपला आता विषय झाला मसन वाट्या तोवर नाही म्हणे, हे चालूच आहे म्हणे. याचा अर्थ काय? समाधानी आजचा माणूस व्हायला तयार नाही, अजिबात नाही, नाही होत गड्या. मग महाराज म्हणतात तुम्हाला जर समाधान हवं असेल ना, म्हणे हो आम्हाला पाहिजे समाधान. काय करावं सांगा ना? काय केल्यानं समाधान भेटेल?
काय केल्याने समाधान भेटेल? तर तुकोऱ्या सांगतात तुम्हाला समाधान पाहिजे असेल ना तर समाधान त्याच्याशिवाय भेटणारच नाही. कशाशिवाय? विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा चरणात तुकोबराय देता. जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल म्हणजे पाहिजे ना, समाधानासाठी तर चालू आहे सगळा खेळ. कशासाठी चालू आहे? समाधानच पाहिजे ना महाराज. आजचा माणूस मी सांगत असतो पैशाने श्रीमंत होत चालतो. चालला की नाही? चालला महाराज. भिकाऱ्याकडं बारकोड आहे सध्या. भिकाऱ्याकडे ट्रेनला जा तुम्ही. हो, आम्ही असं ट्रेनला प्रवास करत होतो. अजय महाराज ऋषिकेशला तिथं शिकायला असताना आमचे केशव शास्त्री मी सोबत होतो. एक माणूस जरा जास्तच आगाव होता. तो मला पैसेच नाही. भिकारी काही सोडी ना त्याला. म्हणला पैसे नाही म्हणे, खिशात पैसे नाही म्हणे. कपडे तरी कडक आहे साहेब तुमचे. भिकारी त्याला म्हणतो तुमचे कपडे खूप कडक आहे. पण अरे सुट्टे नाही बाबा, माझ्याकडे फोन पे नाही म्हणून. कोण म्हणतात? आता
मग किती जग पुढे गेलं, किती माणूस बदलत चालला. आता माणूस, आजचा माणूस पैशाने श्रीमंत चला एकाकड्या, आजचा माणूस राहण्यानं श्रीमंत होत चालला, नक्की चालला. कोणीही लग्नात, अरे पूर्वीच्या लग्नामध्ये आपण पाहायचो 4-4, 5-5 दिवस लग्न चालायची, पण 2-2, 1-1 ड्रेसवर लोक राहायची. 1-1 ड्रेस आजही जुनी लोक आज 1-1 ड्रेस 2-2, 3-3 दिवस घालतात. आज घालतात. आज म्हातारी माणसं, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. केवढाही श्रीमंत माणूस असू द्या म्हातारा, आजही तो 2-2 ड्रेस, 2-2 दिवस 1-1 ड्रेस घालतो. आणि तरुण पिढी, अरे बा, लग्नात तर काय थाट असतो. हे डिपार्टमेंट एका लग्नात 4-4, 5-5, 6-6 साड्या एका दिवसात. किती बदलत चाललो. म्हणजे आजचा माणूस कपड्याला बदलत चालला, आजचा माणूस खाण्यानं श्रीमंत चालला. खाण्यानं भिकारी असू द्या, गावाची पोळी लागते खायला, पण खात नाही तो कोकणचे गहू, अजिबात नाही. म्हणजे बदल होत चालला. बघा आजचा माणूस बदलत चालला. बराच मी नाही सांगत, कवीचं काव्य. चांदना बदला, सूरज ना बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. माणूस बदलत चालला. चंद्र जशास तसा आहे, सूर्य सुद्धा जशास तसा आहे. बदललं काय महाराज? लोक म्हणतात जग बदललं. जग नाही बदललं, करा जग जिथल्या तिथंच आहे. पूर्वी बाबा उसाचा रस कसा लागायचा पूर्वी तुमच्या काळात? हा, गोड लागतो. आता कसा लागतो? ते म्हणतात करपट लागतो. म्हणजे पूर्वी तुमच्या काळात उसाचा रस गोड लागायचा, आताही गोडच लागतो ना. त्यात काय बाबा काही फरक आहे का? अजिबात नाही. म्हणजे पूर्वी उसाचा रस कसा लागायचा? गोड. आताही गोडच लागतो. पूर्वी आंब्याच्या झाडाला आंबे यायची, काय यायची बाबा? आंबे. पण एवढे पूर्वीचे आंबे असे मोठाले आंबे असायचे, शाखे असायच्या. आमचं लहानपण मला कळतं. आता गावरान आंबे राहिले का? त्यापेक्षा मोठाले आले ना. एका वर्षात आंबा. मला म्हणायचं का पूर्वी आंब्याच्या झाडाला आंबे लागायचे, आता काय जांभळं लागतं का? आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात ना, जांभळं थोडी लागणार आहे. मग काय बदललं? कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. कोण बदलला? आजचा माणूस बदलला, नक्की बदलला. चला, म्हणून भाव असा आहे की तुकोऱ्या म्हणतात आजचा माणूस समाधान त्याला भेटायला तयार नाही, अजिबात भेटत नाही. मग काय केल्यानं समाधान भेटेल? तर त्याचं उत्तर पहिल्या चरणात देतात तुकोबरा आहे. तुम्ही विचार करा. विचाराशिवाय समाधान भेटणार? अजिबात भेटणार नाही. म्हणजे अजिबात भेटणार नाही. कारण संतांना तर समाधान आहे महाराज. संत म्हणतात सुख घडो घडी वाढू लागे. शास्त्र सांगताय प्रतिक्षणं वर्धमानं. संतांचं सुख पुन्हा पुन्हा वाढतंय, समाधान वाढतंय, आपल्याला भेटत नाही का? त्याचं कारण असं आहे, आपण विचार करत नाही. विचार केला ना तर जीवनात आपण जर विचार करून पाऊल टाकला ना गड्या, तर माणसाला कधीच तो असमाधानी राहणार नाही. समाधान भेटेल त्याला, पण किंवा त्याला अगोदर विचार करावा लागेल. जगात अशी अविचारी माणसं आहे.
लक्षात घ्या. जेव्हा असं वाटेल आपण कुठंतरी असमाधानी आहोत तेव्हा तुम्ही विचार करा, समाधान नक्की मिळेल. एक उदाहरण सांगेल आणि मी थांबेल. बघा, भागवतातलं छान प्रसंग आहे. भागवतातला रुक्मिणी स्वयंवर, जो भीष्मक राजा त्या काळामधला अतिशय छान असा विषय आहे. भागवतामध्ये व्यासाने सुंदर रेखाटलेला आहे. भागवतामध्ये व्याजी म्हणतात, राजा सिद्ध भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महा तस्य पुत्रा कण्येकाच वरानना. त्या काळातला भीष्मक नावाचा राजा होता बरं का, विदर्भाचा राजा होता. तेव्हा ऐका, त्या राजाला 5 मुलं होती आणि एक मुलगी होती, जिचं नाव आहे रुक्मिणी. ऐका बरं का, इतका छान प्रसंग आहे. रुक्मिणी होती आणि ती रुक्मिणी, तिचा जो मोठा भाऊ होता त्याचं नाव होतं रुक्मी. आणि त्या रुक्मीचा एक मित्र होता शिशुपाल. नीट लक्ष द्या, तो शिशुपाल होता. आणि त्या रुक्मीला असं वाटलं की माझ्या बहिणीचं लग्न माझ्या मित्रासोबत व्हावं, अशी त्याची प्रामाणिक इच्छा होती. माझ्या बहिणीचं लग्न मित्रासोबत व्हावं असं त्याला वाटायचं. त्यानं साखरपुडा केला त्या शिशुपालासोबत रुक्मिणीचा. पण रुक्मिणीला तोवर नकोसा होता, आवडत नव्हता. पण काय करावं, जुना काळ आहे, सांगायची सोय नाही. भावाला सांगता येत नाही, बापाला सांगता येत नाही. जुना काळ होता तो, आताचा काळ थोडी आहे. आताचा काय कीर्तनात थोडी सांगायसारखा विषय राहिलेला. कीर्तनात नाही सांगितलं सांगलं होय बाबा. कारण त्या काळात लग्न लवकर व्हायची म्हणायचे लोक, खूप लवकर व्हायची. 10-12 वर्षाला काय व्हायची, लग्न व्हायची. मग थोडा काळ बदलला, लग्नाचं वय वाढलं बरं का अजय, लग्नाचं वय वाढलं. आणखी पुन्हा थोडा काळ बदलला, पुन्हा लग्नाचं वय वाढलं. आता असं वाटलं, आता 30, 35, 40 म्हणजे पोरग लग्नाला आलंय बुवा, झालं ना अर्ध ते. म्हणजे त्या काळात सांगायची सोनी त्या रुक्मिणीला काय करावं, कुणाला सांगावं. आपल्या भाभीला तिनं सांगितलं. ऐका प्रसंग खूप छान आहे, मी विचाराबद्दल होतो आपल्याला. आपल्या भाभीला सांगितलं मला तो वर नको, आवडत नाही. मग तुला कोण आवडतं म्हणे, मला भगवान कृष्ण आवडतो. कसा दिसतो म्हणे, माहिती नाही. तो कुठं भेटेल म्हणे, माहिती नाही. मग तो कसा दिसतो हे माहिती नाही, तो कुठं भेटेल हे तुला माहिती नाही, त्याच्यासोबत लग्न कसं करणार. तू त्याला पाहिलं नाही म्हणे, पाहिलं नाही पण ऐकलं म्हणे. ऐका बरं का रुक्मिणीचा भाव काय म्हणते. रुक्मिणी, मी त्याला पाहिलं नाही अद्याप, पण मी त्याला ऐकलेलं आहे संतांच्या साधूच्या तोंडातून की कसा दिसतो तो भगवान. ऐका गड्या, मग भाभीनं सांगितलं तू पत्र लिहिना. तर 9 श्लोकाचं पत्र माता रुक्मिणीनं लिहिलं आहे का. 9 श्लोक आहे त्याच्यामध्ये. त्यातला एक श्लोक मी तुम्हाला सांगतो, ऐका, इतका छान आहे. 9 श्लोकाचं पत्र रुक्मिणीने लिहिलं भगवंता करता. पहिला श्लोक ती रुक्मिणी लिहिते, श्रुत्वा गुणा भुवन सुंदर शृण्वता ते निरविश्य कर्ण विवरे हरतुंगता रूपं दृशिमता अखिलार्थ लाभ त्वय्यच्युता विशति चित्तमपतपं मे. इतकं सुंदर आहे. श्रुत्वा गुणा. हे भाभी, मी त्या भगवंताला अद्याप पाहिलेलं नाही, पण त्याला ऐकलं. कसा दिसतो म्हणे, खूप छान. रूपम दृश्याम, इतका देखना, इतका सुंदर आहे. असं त्या रुक्मिणीनं 9 श्लोकाचं पत्र लिहिलं. आणि त्या पत्राचा मजकूर लिहिला, ऐका भगवंता, मी लग्न करेल तर तुमच्या सोबत करेल. आमच्या घराण्याची पद्धत आहे, लग्नाच्या अगोदर आम्ही कात्यायनी मंदिर देत असतो, तुम्ही तिथे यावं, माझं हरण करावं, तुमची रुक्मिणी. असं त्या ब्राह्मणाकडे पत्र दिलं. ब्राह्मणानं भगवंताकडे पत्र दिलं. भगवान कृष्णाने ते पत्र वाचलं. आणि वाचल्याच्या नंतर ब्राह्मण म्हणाला, मी आता जाऊ का. भगवान म्हणतात, जाऊ नाही, आता आपण जाऊ म्हणे रुक्मिणीला आणायला. म्हणे थोडं. भगवान रथात बसला, चाबू घेतला, लगाम घेतला. त्या घोडे असे लगाम घेतला, घोडे हाकणार तेवढ्यात बलरामानं आवाज दिला, अरे कृष्णा, अरे कुठे चालला. आता मोठ्या भावाला काय सांगावं, मर्यादा आहे ना. म्हणे दादा इथं चाललो. इथं म्हणजे कुठं दादा, इथं. अरे कुठं गाव असेल, गावाचं नाव असेल, तिथं ऍड्रेस असेल. चालला कुठं म्हणजे दादा इथं चाललो. ब्राह्मणाला राहुलं नाही. ब्राह्मण म्हणाला, चाललो रुक्मिणीला आणायला. असं रुक्मिणी, हा जा मध्ये काळजी करू नको. आता तो मोठा झालाय. तेव्हा बलरामाचं लग्न नेमकंच झालेलं भागवतात वर्णन. जा म्हणे, काय अडचण आली तर मला सांग. भगवंता जमलं, मर्यादा आहे ना. रथामध्ये भगवान बसतात. ऐका बरं का, भाव असा आहे. मग त्या ठिकाणी माता रुक्मिणी, आता तर राजाची मुलगी होती, मला 10-5 दाशा पुढे 10-5 दाशा मागे, सहबाजूला सैन्याचा वेढा रक्षण करतात.
भगवंतानं पाहिलं रुक्मिणी हिला न्यायचंय पण कसं न्यावं, माझ्याकडे काहीच नाही, लाखो सैन्य आहे आणि सैन्याच्या मध्यभागी रुक्मिणी, माझ्या हातात शस्त्र नाही अस्त्र नाही काहीच नाही, यांच्या हातात शस्त्र आहे, कसं न्यावं हिला. बघून आवडतो भगवान ऐका मी काय सांगतो तुम्हाला. माता रुक्मिणीने विचार केला, एक लक्षात ठेवा. मग भगवान म्हणतो एवढे राक्षस आहे, मी तर एकटा आहे, कसं आता न्यायचं तर कसं न्यायचं. भगवान रथातून खाली उडी मारली भगवंतानं आणि खाली उडी मारल्याच्या नंतर गड्या ऐका उडी मारली आणि तो भगवान नुसता हसला. ऐका बरं का, नुसता हसला. भगवान हसला, भगवंताच्या हसण्यात अख्खं सैन्य बसलं. आहा क्या बात है. अरे गजब काय राजकुमार है, ऋषिकुमार है, पता नहीं एक अरे पता नहीं मुकुट देखना कितना सुंदर है. क्या बात है. एक बोलता है मुकुट का देखता है, माला देखना वैजंती माला कितनी सुंदर है. एक म्हणतो मुकुट किती सुंदर, दुसरा म्हणतो माळा किती सुंदर, तिसरा म्हणतो वेळ आहे का, अरे कमरेला दुपट्टा आहे, एके बाजूने बासुरी ठेवलेली. आहा क्या बात आहे, किती सुंदर आहे. हा म्हणतो ते किती सुंदर, तो म्हणतो ते किती सुंदर, पण करायला काय लागला याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. योगेश महाराज कुणाचंच लक्ष नाही. हळूहळू भगवान त्या रुक्मिणीच्या जवळ गेला आणि रुक्मिणीच्या हाताला धरलं. एक राक्षस म्हणतो वा जोडा किती सुंदर आहे. विसरून गेले ते सगळं. भगवंताने तितक्या रुक्मिणीला घेतलं, रथामध्ये टाकलं. एक म्हणतो वा क्या बात आहे, रथ किती सुंदर आहे, अरे घोडे किती सुंदर आहे, चंद्रासारखी सूर्यासारखी, आहा क्या बात आहे, किती सुंदर किती सुंदर. असं म्हणता म्हणता भगवंतानं लगाम घेतला, चाबूक घेतले, टप 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 करत आकाश मार्गाने भगवान रुक्मिणीला घेऊन गेला. एक म्हणतो अरे काय माहिती म्हणे कोण होता, राजकुमार होता का ऋषिकुमार होता का सांगता येत नाही म्हणे, पण 5 मिनिटात चरणाचा दास करून गेला. कोण होता काय माहिती म्हणे, अरे क्या बात माहिती नाही म्हणे कोण होता. तिथं ते भानावर आलं. ते म्हणता अरे ते सगळं खरे पण रुक्मिणी कुठे, मला काय माहिती. अरे रुक्मिणी कुठे, मला काय माहिती. अरे रुक्मिणी कुठे. एक म्हणतो मी सांगू का, अरे लवकर सांग लवकर, राजा सुळावर देईल, एकूण ते पोरगी त्याची, अरे लवकर सांग कुठे रुक्मिणी. म्हणे कुठे म्हणजे तो तर घेऊन गेला. काय तो घेऊन गेला, तू सांगायचं ना. अरे मला वाटलं होतं सांगावं पण जोडाच इतका सुंदर होता, मला वाटलं जाऊन द्यावं मग सांगावं. कारण तो होताच तसा ना महाराज. मतवारे जाकी चाल मेरो यशोदा कोला, याके घुंगर वाले बाल मेरो यशोदा कोला, याके घुंगर वाले बाल मेरो यशोदा कोला, मतवारे जाकी चाल मेरो यशोदा कोला, याके नयन विशाल मेरो यशोदा कोला, याके नयन विशाल मेरो यशोदा कोला, मतवारे जाकी चाल मेरो यशोदा कोला, मतवारे जाकी चाल मेरो यशोदा कोला, याके घुंगर वाले बाल मेरो यशोदा कोला, याकी तेरी तेरी चाल मेरो यशोदा कोला, मतवारे जाकी चाल मेरो यशोदा कोला, मतवारे जाकी चाल मेरो यशोदा कोला. जनी की पगड़ी बांधे हो सुंदर नागोवा, कितना सुंदर लागे, कितना लागे, सुंदर लागे, कितना लागे. ये चंदाई सावरा हो सुंदर वायुवा, कितना सुंदर लागे, कितना लागे, कितना सुंदर लागे, कितना लागे. सगळं वर्णन केलेलं आहे. इतका सुंदर आहे म्हणून त्या भगवंताला पाहिल्यानंतर सगळे विसरून गेले. मला सांगा, मला पूर्ण कथा तुम्हाला सांगायची नाही, माझा भाव एवढा आहे. ती रुक्मिणी अशांत झाली होती. शिशुपाल तिला आवडत नव्हता, शिशुपाल तिला आवडत नव्हता. मग काय करावं तिच्या मनात विचार आला आणि तिने विचार केला आणि विचार करून तिनं कुणाला पत्र लिहिलं, भगवंताला. म्हणून जीवनभर तिला काय मिळालं, समाधान मिळालं. म्हणून विचार करा, विचाराशिवाय समाधान मिळत नाहीच आहे. विचारावा
जीवनात जन्माला आल्यानंतर महाराज असा विचार करा, तर संतांनी जो विचार केला पाहिजे. कोणता विचार? शास्त्रकार वर्णन करतात, कोहम कथमिदं जातं को वै कर्ता विद्यते उपादानं किमस्तिह विचार स्वयं कीदृशः. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. निवृत्तीचा असा विचार करावा, स्वतःला अपडेट करावं. महाराज आपलं दुर्भाग्य असं आहे, लोक दुसऱ्याला दाखवतात, दुसऱ्याला, स्वतःकडे कधीच पाहत नाही, म्हणून ते समाधानी होत नाही. आपल्याकडे म्हणे ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं माणसाला काय दिसतं? हा, हे माहिती तुम्हाला? दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय दिसतं? मुसळ, उसळ, उलट वेळ. हो, तुम्हाला कळालं? मग आपलं काय दिसत नाही? मी सांगत, कबीरजीचा सुंदर दोहा आहे. कबीरजी म्हणतात, बुरा जो देखन मैं चला, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया, जब अपने अंदर झांका, मुझसे बुरा न कबीरा, मुझसे बुरा न मुझसे बुरा न कबीरा, मुझसे बुरा न बुरा जो देखन में चला, मुझसे बुरा ना कोई कबीरा, मुझसे बुरा ना कोई. स्वतःला अपडेट करावे, स्वतःमध्ये स्वतःला पाहावं, अतिशय स्वतः विचार करावा. गड्या विचार केला ना, तर परिणामी आपल्याला काय मिळेल? समाधान नक्की मिळेल. त्याकरता काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे, आणि विचार करून परमार्थ केला पाहिजे. मी रोज सांगत असतो, आपली वेळ झालेली, मी थांबणारे 2 मिनिटं. रोज कथेत कीर्तनात सांगत असतो. म्हणून सज्जन, आपलं जीवन उज्ज्वल व्हावं, आपल्या जीवनात समाधान मिळावं, विचार करावा, आणि विचार करून परमार्थ करावा. अविचारी करू नये. रोज नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा, एवढं करा. आपल्याला एकनाथ महाराजांनी सांगितलं, महाराज एकनाथ बाबांनी, आपण एकनाथ बाबाच्या परिसरातले लोक आहात, भाग्यवान आहात आपण. महाराज आम्हाला कधीतरी हा प्रसंग लागतो. आज आमच्या शास्त्रीजींमुळे ठिकाणी भाग्य आमचं, की या मातीमध्ये आम्हाला येण्याचा योग प्राप्त झाला. तुमचं भाग्य आहे, तुम्ही या मातीत तुमचा जन्म आहे. म्हणजे भाग्यवान लोक आहात महाराज तुम्ही. म्हणून एकनाथ महाराजांच्या आपल्याला शिकवण आहे, इतका परमार्थ करा, इतकं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा. कारण भागवत सांगताय, जपात सिद्धीर, जपात सिद्धीर, जपात सिद्धीर ना संशय. जप करा गड्या, बाकी काही थोताण करू नका. इतकं नामस्मरण करा, इतकं नामस्मरण करा. कारण केनोपनिषद सांगताय, कलव नास्तेव 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 गतिरन्यथा. बस या कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरं साधनच नाही. एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा. कारण या जीवनाला किंमत नामस्मरणामुळेच आहे. सांगेल मी आणि थांबेल. पंछी पंख बिना, ऐका बरं, हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना. या जगामध्ये पक्षाला किंमत आहे का माहिती तुम्हाला? पंखामुळे. त्याला काय आहे? पंख आहे. जगात पक्षाला किंमत पंखामुळे, जगात हत्तीला किंमत दातामुळे. हत्ती दंत बिना, जगात हत्तीला किंमत दातामुळे, तशी या जगामध्ये नारीला किंमत पतीमुळे. नारी पुरुष बिना. नारीला किंमत कुणामुळे आहे? पतीमुळे आहे. एका स्त्रीनं सुंदर शृंगार केला आहे का?
सुंदर हातामध्ये कंगन घातली, पायात पैंजण घातली, सुंदर तिनं नाकामध्ये नथनी घातली, गळ्यामध्ये नेकलेस घातलं, राणीहार घातला, गंटल घातलं, कांदीपोत घातली, सुंदर डोरलं घातलं, सुंदर कानामध्ये तिनं झुंबर घातली आणि सुंदर सुंदर ती असा पैठणी शालू नेसली, सुंदर केस विचारले, सुंदर मेकअप केला आणि तिनं फक्त कपाळालाच काही लावलं नाही. कसा आहे तो शृंगार? त्या शृंगाराला किंमत नाही, अजिबात किंमत नाही. शास्त्र तर इथपर्यंत सांगताय, आपला पती जर दूर देशावर गेला असेल ना, ऐका बरं का, झालंय माझं कीर्तन, मी थांबणार आहे. काय शास्त्र सांगताय? आपला पती जर दूर देशावर गेला असेल, पुढे लांब गेला असेल, तर त्या पत्नीनं फारसा शृंगार करू नये, कारण त्या शृंगाराला झिरो किंमत असते. म्हणून नारीला किंमत कोणामुळे आहे? पतीमुळे. नारी पुरुष बिना. तसं पक्षाला किंमत पंखामुळे, हत्तीला किंमत दातामुळे, नारीला किंमत पतीमुळे, तशी या जीवनाला किंमत भगवत भजनामुळे. काय केलं पाहिजे? तैशे पुरुष हरी नामा बिना सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले मेरे मना दे, बीती उमार हरी नाम बिना. एवढं भजन करा, एवढं नामस्मरण करा गड्या, ज्या जीवनाला किंमत येईल, नाही तर काही किंमत राहणार नाही. काय बघा, एकानं मोबाईल आणला ऍपलचा, 1 लाखाचा आणला. केवढ्याचा आणला? 1 लाखाचा. आता अँड्रॉइड जमाना आहे, सगळ्याकडे फोन आहे, सगळ्यांकडे फोन आहे. 1 लाखाचा मोबाईल आणलाय त्यानं, एकाकडे ऍपलचा आणला. 1 लाख रुपये मोजले त्यानं मोबाईल द्यायला. किती मोजली? 1 लाख रुपये मोजले. घरी आला, मोबाईल चांगला आहे, फॅसिलिटी चांगली आहे, कॅमेरा चांगला आहे, इंटरनेट मेमरी चांगली आहे, कारण महागडा आहे. लाख रुपये मोजले त्याने मोबाईल द्यायला. लाख रुपये दिले, मोबाईल घरी आणला, ऍपलचा मोबाईल त्याने आणला, घरी आणला. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, मोबाईलला किंमत आहे केव्हा? जेव्हा त्या मोबाईल मध्ये चार्जिंग असेल. लाख रुपयेच काय, अरे 5 लाख फेकाने मोबाईल घेऊन या, चार्जिंग नसेल, चार्जिंग नसेल तर त्या मोबाईलला झिरो किंमत आहे. योगेश महाराज, तसा 3.5 हाताचा मोबाईल आहे. अरे किती महागड्या गाड्यानं फिरा, किती भारी भारी कपडे घाला, किती चांगलं चांगलं खा, पण या 3.5 हाताच्या देहाचा हा जो मोबाईल आहे ना, या मोबाईल मध्ये जोपर्यंत मी अध्यात्माची चार्जिंग भरणार नाही ना, तोपर्यंत याला काहीच किंमत येणार. आणि ती भरली पाहिजे. कशी भरायची? ज्ञानेश्वरा चालही झाली. आता शेवट विठ्ठल भजन होऊन त्या ठिकाणी ज्ञानदेव तुकाराम मिळाले की कीर्तनाला विराम. सुंदर अशी सेवा पुन्हा शिकता सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. छान या कीर्तनाकरता साजेशी साथ जे सर्व ही मित्रमंडळींनी केलेली विशेष 2 कथा करून आज रात्री कीर्तनाला उपस्थित आहे. मला एवढं सोपं नाही, 1-2 मिनिटं घेतो मी, कारण खरंच एवढं सोपं नाही. कार्यक्रम एवढी धावपळ चालू आहे सध्या, एवढी धावपळ चालू आहे की 2 कथा करून रात्री जे कीर्तनाला वाजवायला बसवलं हे प्रेमाशिवाय आणि परमार्थातल्या तळमळीशिवाय गोष्टी होत नाही. म्हणून आमचे योगेश महाराज खूप छान आज हे पकवादाची साथ महाराजांनी दिलेली आहे आणि सुंदर महाराजांचं चॅनल आहे. आजचं कीर्तन त्यांनी पूर्ण हे कीर्तन शूट केलेलं आहे. हे कीर्तन आपण नंतर बघू शकता. माऊली गजर या आपल्या महाराजांच्या चॅनलचं नाव आहे माऊली गजर असं चॅनल आहे. हे चॅनल आपण पूर्ण सर्च करू शकता. नंतर तुम्हाला बघायची इच्छा झाली तर नक्की बघा. कीर्तन आजचं आवडलं असे तर बघा. आणखी बाकीचे खूप कीर्तन त्या चॅनलला आहेत. एक आपल्या सर्वांना सूचना आहे. एवढं बोलतो या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा बाबांच्या चरणी सेवा रुजू करतो. या ठिकाणी थांबतो. विठाला जय जय.